शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील पादचारी सुरक्षितता व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या उन्नतीसंदर्भात आज महत्त्वपूर्ण प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यात आला। परिसर संस्था या संस्थेने मांडलेल्या सूचनानुसार पुणे शहरातील फुटपाथची अवस्था, पादचारी मार्गांची सलगता, झेब्रा क्रॉसिंग, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाच्या सुविधा तसेच दिव्यांगांसाठी सुलभ पायाभूत व्यवस्था या विषयांवर पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांशी सविस्तर चर्चा केली। महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 10 नोव्हेंबर 2025 च्या शासन निर्णयानुसार तसेच सर्वोच्च न्यायालयाने कलम 21 अंतर्गत दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने पुढील बाबींवर तातडीने कार्यवाही करण्याबाबत मागणी व समन्वय करण्यात आला। पादचारी सुरक्षिततेसाठी राखीव निधीतून आवश्यक आर्थिक तरतूद करणे, NMT समितीचे पुनर्गठन करून ॲसेबिलिटी अँड पेडिस्ट्रियन सेल स्थापन करणे, पात्र तज्ञ संस्थांकडून पादचारी व दिव्यांग अनुकूलतेचे सविस्तर ऑडिट करणे, फुटपाथ व पादचारी सुविधांवरील तक्रारी निश्चित कालमर्यादेत निकाली काढण्यासाठी यंत्रणा मजबूत करणे, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी विशेष नियोजन व अंमलबजावणी करणे। याच अनुषंगाने पुणे महानगर परिवहन महामंडळच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र बैठकही आयोजित करण्यात आली आहे। बैठकीत सार्वजनिक बस सेवांचा दर्जा उंचावणे, मार्ग नियोजन सुधारणे, सेवा वेळेचे काटेकोर पालन, डेटा आधारित नियोजन तसेच प्रवाशांना अधिक सुरक्षित, विश्वासार्ह व सुलभ सेवा देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली। शहरातील प्रत्येक पादचारी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधव सुरक्षितपणे प्रवास करू शकतील आणि सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होईल यासाठी प्रशासनासमवेत सातत्याने समन्वय व पाठपुरावा सुरू राहील। सुरक्षित पायाभूत सुविधा आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हीच विकसित पुण्याचे भक्कम पाऊल आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.